सोलापूर शहरात महापालिकेने दुभाजकामध्ये झाडी लावण्यासाठी ऐन उन्हाळ्यात सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च केले आणि पामची झाडं या डिव्हायडरमध्ये लावली। जवळपास 90% ही पामची झाडं जळून गेली आहेत आणि उन्हाळ्यामध्ये लावलेली झाडं आली नाहीत, म्हणून आता याच डिव्हायडरमध्ये पुन्हा नव्याने कनेरीची झाडं लावण्याचं काम सुरू झालं आहे। सोलापूर महापालिका अशा कामावरती कोट्यावधी रुपये खर्च करते। एकीकडे सोलापूर महापालिकेत पैशाची चणचण आहे आणि दुसरीकडे मनमानी पद्धतीनं डिव्हायडरमध्ये कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता पामची झाडं लावली। या डिव्हायडरमध्ये फक्त 1 ते 1.5 फुटाची देखील माती नाही आणि असं असताना या ठिकाणी पामची झाडं लावली आणि ही सर्व पामची झाडं जळून गेली आहेत। कोट्यावधी रुपये खर्च यासाठी झाला। दुभाजकामध्ये माती न बदलता ठेकेदारांनी फक्त काम करायचं म्हणून केलं आणि ही सर्व झाडं जळून खाक झाली आहेत। आता पुन्हा नव्याने या ठिकाणी कनेरीची झाडं लावण्याचं काम सुरू झालं आहे। सोलापूर महापालिकेनं अशा गोष्टीवर निर्बंध आणायला पाहिजेत, नाहीतरी नागरिकांनी टॅक्स रूपाने जमा केलेला पैसा अशा पद्धतीनं वाया घातला जात आहे। सोलापूर शहरात या केलेल्या कामाचं ऑडिट महापालिकेनं केलं पाहिजे आणि ठेकेदाराची बिलं दिली नाहीत पाहिजे, नाहीतर दरवर्षी अशी कामं केली जातात आणि त्यातून महापालिकेचा लाखो रुपयाचा लॉस होतो। याला जबाबदार आपणच आहोत। कायझन होंडामध्ये दमदार ऑफर। तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे। 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5500 पर्यंत। त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी। कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। संपर्क 95 79 62 21 00।